आज आपण बनवूयात कांद्याची पात। मी मुठभर मूग डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेते पाण्याने आणि 5 मिनिटं भिजत ठेवते आहे। मी शेतातून कांद्याची पात आणलेली आहे। माझ्या शेतातली कांद्याची पात आहे, फ्रेश आहे। मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मी चॉप केल्यानंतर कांद्याची पात वॉश करत नाही, त्याच्या आधीच वॉश केलेली आहे। आता ती सगळी कट करून घेते। मी याच्या आधी पण व्हिडिओ टाकला आहे शेतातल्या कांद्याच्या पातीचा। व्यवस्थित बारीक अशी चॉप केलेली आहे। कांदे पण घेतलेले आहेत त्याच्यातले, ते पण 4 फोडी करून व्यवस्थित कट करून घेतलेत। माझी सगळी कांद्याची पात कापून झालेली आहे। मी आधी वॉश केल्यामुळे मी आता ती वॉश करत नाही आहे। कढईत तेल टाकून घेते आहे, त्याच्यामध्ये ताजा कढीपत्ता, जिरी, मोहरी याची फोडणी देऊन घेते आहे। त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेल्या 4 मिरच्या टाकल्यात। त्याच्यानंतर मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे। तुम्ही लसूण चॉप करून टाकला तरी चालेल, मी तो ठेचून टाकला आहे। त्याच्यानंतर मी 5 मिनिटं भिजत ठेवलेली मूग डाळ टाकलेली आहे, ती थोडीशी फ्राय करून घेते आहे। व्यवस्थित भाजून घ्या ती। मूग डाळ भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चॉप केलेली कांद्याची पात ॲड करा। सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्याच्यावर मी झाकण ठेवते, थोडीशी भाजी वाफळून घेते। पाणी ॲड करू नका, कांद्याच्या पातेमध्ये पाणी ॲड नाही करायचं, ओलसर लागते ती। ही व्यवस्थित अशी सुट्टी होते आणि मस्त लागते। वाफळून घेतल्यानंतर कांद्याची पात निम्मी झाली आहे। आता मी मीठ ॲड करते आहे, चवीनुसार मीठ टाका, व्यवस्थित हलवून घ्या। मीठ हलवून झाल्यानंतर परत थोडीशी वाफळून घेते आहे मी। 5 मिनिटानंतर झाकण काढून चेक करते आहे, मस्तपैकी वाफळली भाजी। पाणी ॲड करायची गरज नाही, वाफेवरच भाजी शिजलेली आहे। व्यवस्थित परतून घ्या। पाणी ॲड न करता सुद्धा ती व्यवस्थित ओलसर अशी झालेली आहे। सुकी सुकी भाजी झालेली नाही आहे, नुसती वाफेवर शिजवून घेतलेली आहे। आपली कांद्याची पात तयार आहे। नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।